आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नाशिकमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर 2 दिवसात बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक। पक्षाला सुरू असलेलं डॅमेज कंट्रोल रोखण्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता। पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का। ठाकरे गटाच्या 5 माजी नगरसेवक भाजपमध्ये आज प्रवेश करणार। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत प्रवेश करणार। महाराष्ट्र केसरी गटासाठी पात्र मल्लांना वाईल्ड कार्डद्वारे थेट प्रवेश। 29 जानेवारीपासून अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा रंगणार। नवी मुंबई, नागपूर, शिर्डी विमानतळांची कामं दिलेल्या मुदतीत पूर्ण करावीत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश। सह्याद्री अतिथीगृहावर विमानतळांच्या बांधकामांसंदर्भात फडणवीसांनी आढावा बैठक घेतली। राज्यातील इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन सप्ताह साजरा करण्याचे निर्देश। विविध उपक्रम राबवणार। 55 कोटींच्या भूसंपादन प्रकरणी चौकशी करण्याचे शासनाचे आदेश। नाशिक महापालिका देणार अहवाल। शासनाने सविस्तर अहवाल मागवत दिले चौकशीचे आदेश। काही लोकप्रतिनिधी देखील अडचणीत येण्याची शक्यता। आठवडाभरात शैक्षणिक आराखडा। शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेंचे संस्था चालकांना आश्वासन। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर अपघाती मृत्यूचा आलेख घसरल्यानं प्रवाशांना दिलासा। जानेवारी ते नोव्हेंबर 2024 दरम्यान 96 अपघाती मृत्यूची नोंद। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात गारठा वाढला। उत्तर विदर्भात पारा 11 अंशांच्या खाली तर पुढील 2 दिवसात दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा जोर वाढून तापमानात वाढ होणार।